हाय फ्रेंड्स, आता आम्ही चाललोय तुळजापूरला खेळायला. आम्ही आजच्या जाऊन घेऊन या मुली आता कधी बोलती नीट बोल ना. हॅलो नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललोय माझी नक्की बाय, माझी नको ती. कॅमेरा मागं रडायचं नसतं, पुढे यायचं असतं. हा, पुढे ये ना. तू दिसते का त्याच्यात? नाही दिसत. दिसायला पाहिजे. हिने बघ कसं तोंड तडलेलं लगेच. आता आम्ही चाललो ते स्टिक लाव ना बेटा, फ्रंट कॅमेरा काढ ना. होय? कव्हर काढून मोबाईलचं, मम्मीच्या मोबाईलचं कव्हर काढून. हा, केला जाईल. हाय नमस्कार मंडळी, आम्ही आता चाललेलो आहे देव बाप्पाला. आमच्या चालू गाडीचं टायर पंक्चर झालंय. ती पण दुकानापाशी. ते पण दुकानापाशी आलो, गाडीचं टायर पंक्चर. इथं गाडी इकडे पेट्रोल पंप आहे. आंब्याची बाग सुरू आहे. इकडे लय मोठा आंब्याचा बाग आहे, जायचं तोडायला. येतं कसं मुलं? आपल्याला धरून आणलं पाहिजे त्या माणसाने. पहिली तुला पुढे घालून हवा कमी हा असं केलं. मला वाटलं बघितलं गाडीत होताना तिथं काय घुसलं का काय? गरीब कमी असते तर मी का आपलं पंक्चर काढलं. आता ते दुबलेच होतं म्हणून इथं टिकला हवा. काय करायला? फुस झालं आमचं. फुस हवा गेली. हवा नवऱ्याची माझ्या नवऱ्याची हवा गेली. हवा माझी नाही, गाडीची गेली. आता काय करायचं? आता आपल्याकडे स्टेपनी आहे, पण पंक्चरवाला आहे ना. त्याचा ब्लूटूथ कुठे आहे? ठीक आहे, नाही बाजूला निघतं ना ते. काढ ना. कनेक्ट चालू कर. हवा चाललेली तूच नाही झालं. कसं का याला पण चार्जिंग आल्यानंतर हवा गेली. मग काय तुम्हाला तिथंच बोललो होतं, गाडीची हवा चालते, हवा गेली. हेच आहे का? पप्पांना विचार. तेच आहे वाटतं. जेवर आहे तेच आहे म्हणायचं. जेवर आहे तेच आहे म्हणायचं. नाही हॅलो याच्यात कशाला 2 मिनिटं. तर माहित काही चालू होत नाही. इकडं घाला म्हणते तर ती बी इकडं चालली तर. टायर काढून देत. पाय घे की मला वर भरायला. ते आपल्या फादरचं दुकान आहे. इथे किती काही रे? फोटो काढ की मागायचं. जेव्हा कवा आम्हाला उपवास असेल ना, तेव्हा असं खायला लागतं यांना. माझा आवडता ब्रँड आहे भेळ. आणि आमची आवड म्हणते तर घासफूस खायला चालला. घासफूस आहे घ्यायच्या ना. शेर को घास खिला. शेर को घास खिलाय. काय खातं शेर? काय करतं? काय खातो? मांस खातं. देवा धर्माला चालला आणि मासचं नाव घ्यावं का तुम्ही? तुमच्या तोंडात मास यावं का? तिकडे कुत्ता काय कर रहा है? ब्लॅक टी पिएंगे अभी. ब्लॅक टी पिएंगे. देवाला बुकडं बघा आम्ही आता ना खातात. चांगलं चाललंय निवांत माझ्या नवऱ्याचं ना पटापटा खातोय. पटापटा खातोय. आणि उपास तापाच असलं का टुक माकड करून करताय. आम्ही आता जाणार आहे तुळजापूरचं दर्शन वगैरे करून येणार, मग जेवणार. आंब्याखाली आंब्याखाली जागा भेटली नाही भेटली. आजवर दर्शन झालं की जेवायचं. आंब्याखाली नाही जायचं. आजवर इकडं अलीकडे जेवायचं, मग जायचं याला. हा दर्शन आपलं मंदिरात दर्शन होऊन जाऊ शकतो ना आपण. बांधलंय काय कसं काय मंदिर? आपण काय गाडी सोडतो का तिकडं? गाडी नाही सोडत आपण. जायचं आहे का? मी काय म्हणते, मधल्या रस्त्यात मंदिरापर्यंत तिथं खाली गाडी थांबची ना. हा तिथून आत मग इकडं. ही माझी पोरगी. बोका तिचं नियोजन आपण अमरावतीत लावू.
मी आता पळतच लावली सुटले, आता तुमच्या CNG. हाती सुद्धा लागणार नाही गॅस भरायचे मी तुम्हाला लाईन सापडायचीच नाही. आता थोडीच राहिली. आणि करत हिंडतात. मग आता काय करू, तोंडात हाणून घेऊ का काय? आम्ही आलो आमच्या गाडीतला गॅस भराय हा? नाही मला आता लय राग यायला लागलाय. आता टाकी मी जाऊ full शकते करायची, बाली आता full. पुढे बी. आता फुल करायची नाही आता मग पहिले म्हणजे आमची गाडी 200 किलोमीटर मला चालेल. राग येतोय आता. मग मम्मीला तिथे खरंच येतो सोडा. राग. येताना विचार पहिल्यासारखी नाही राहिले मी सांगते ना, मला लय राग येतो आता. कुणी काय पटकन बोललं का फटकन राग येतो मला. सहन ए, बोल की मम्मी. होय माणूस सहन करून कवर करते. लहान वयापासून सहनच करत आले ना, बोललेच खात आले सगळ्याचे. कवर बोलणे खायचे आता सोडून दिले. आता पळत जावं. एवढी मोठी लाईन आहे. ती बघा इकडे. हे बघा आमच्या आहुनी ह्या पुरी भेळ खाल्ली. आम्ही कोरा चहा प्याला सकाळ धरणं म्हणलं गटमुट दुधाचा चहा प्यावा, तर कशाचं काय दुधाचं काय. आणि आलो तिथं गॅस भरायला. गॅस आहे तरी माझ्या नवऱ्याला गॅसच भरायचा आहे. आणि हे बघा एवढी मोठी लाईन लागली. गॅस आहे म्हणजे एक गाडी आहे, अर्धा अजून 100 किलोमीटर गाडी चालून. अर्धा आणि आपल्याला काय जायचंय यायचंय, रात्री गाडी स्टँड बाय उभा राहणार आहे. आवाज बंद करा, मला बोलू द्या. आम्ही तुझा आमराईतच खेळ खतम करीन सगळा. हा. मी कशी सांगितलं तुला, मी कशी पण सांगतो. तो माझे जुलफे वाकडे केले तुम्ही आता काय. इथं माणसाचं सगळं वाकडं व्हायची बरेली मेनला जुलफ्याचं बघा. मी बोलत होता मध्ये बर तुझं चालू होते. मग काय सांगते मी, अर्धा तास झालाय लाईनला उभा येतं. अयो. एवढ्या टायमात कुठं मी सकाळी लवकर निघा म्हणत होते, आता फक्त तुळजापूरचं दर्शन झालं असतं. अगं, आपण मुक्का नाही आलोय ना. सकाळी उठते मी, थांब ना उठूच तर दम आहे का परत झोपले. असं असते होय. नाही तुमच्या दोघीचं झालं नाही, माझं 10 मिनिटात आंघोळ करून आमचं रेडी झालं. झालं. सगळं मला काय तिथं काय कथा बोलायची नव्हती का, पारायण बसायचं नव्हतं. तुमच्या येतं दोघीचं का कथा पारायण येतो. येत नाही आपल्याला बाई. आ? शिकव. साधा अभंग येतो का तुम्हाला, नॉर्मल साधा अभंग. विठ्ठलाच्या पायी गुण. एवढी लाईन अय बघ की माग. अगं बोल तरी. आम्ही सीएनजीच्या लाईन उभा येतो. सीएनजी चांगली तर गाड्या आहेत, पण आम्ही एन्जॉय करतो. इकडे पेट्रोल पंपाची पाणी चालू आहे. कोणती गाडी कशी सगळं टाकाटक चालू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं पेट्रोलला बिलकुल लाईन नाही, सीएनजीला अर्धा किलोमीटर पर्यंत लाईन आहे. काय सांगायचं तुम्हाला, लय अवघड झालं इथं. परिस्थिती बेकार आहे. पाऊस बी यायला लागला म्हणजे लईच परिस्थिती बेकार आहे. साधी बेकार नाहीये. पाऊस राहायचं कसं, माणसाचं जायचं कसं, लयच अवघड झालं. जवळजवळ अजून 10-15-20 मिनिटं आम्हाला लागते सीएनजी भरण्यासाठी. आणि मग आम्हाला राम जायचं अजून. खाणं नाही, पिणं नाही, देवदर्शन नाही. एक नाद करता पावसात भिजावंच लागत आहे. नाद करता काय, पहिला पाऊस आहे, पावसात भिजावंच लागत आहे ना, आजारी पडावंच लागत आहे. मग दवाखान्यात पैसे घालावंच लागत आहेत. नाद करता केमिकलचा पाऊस आहे. बंद कर बाकी नको ना, माझी चार्जिंग संपली. 250 प्रेशर फायनली सीएनजी परत भरली 1 तास भर उभा राहून. भडक मला राखाल इथे माणसाची लाईन उभा आहे, तिकडं दोघं जण काय करत होते. भरलं ते काही फायद्याचा पण नाही आपल्याला. लय झालं 200 किलोमीटर गाडी झाली. का असेच पैसे दिले का तुम्ही? ते तर देवाच लागतात ना, प्रेशरच नाही तर काय करणार. काय होते अंदा काय सांगायचं तिकडे कुठं चालली. ते छोटीशी सावली बघत येऊन पळते. तर म्हणजे आमचं फायनली तुळजापूरचं दर्शन झालं आणि ते पायरीचंच झालं, कारण की मंदिर बंद होते, खूप गर्दी होती म्हणून. आणि नंतर आम्ही चुन्याच्या रानात येऊन पोहोचलो. चुन्याच्या रानात आल्यानंतर आमच्या भाच्याच्या गावचे तिकडचे, नंद्याच्या गावचे तिकडचे हे लोक होते. गेल्या आज 2 वर्ष आम्ही ह्यांच्यासोबतच आलेलो.
त्यांच्यासोबत आम्ही मंदिरातच 7 ते 8 किलोमीटर आम्ही चालत आलेलो. आता मंदिरापाशी दर्शन झालं पायरीचं. आता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.